सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची पूजा अर्चा करत असताना मांसाहार केला तरी काही हरकत नाही। थोडक्यामध्ये पूजेमध्ये मांसाहार चालतो, मांसाहार केला तरी काही फरक पडत नाही आणि त्या अंतःकरणातल्या भावनेला जास्त महत्त्व द्यायचं। हे सगळं वाक्य मी जे आता तुमच्यासमोर वापरलं आहे, हे सगळे वाक्य यूट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या अंजलीबाई ऑफिशियल नावाने एक यूट्यूब चॅनल आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अंजलीबाई कोण आहे। तर अंजलीबाईचा जो नवरा आहे आकाश नारायणकर, या आकाश नारायणकरनं काय केलं, आपल्या स्वतःच्या बायकोच्या नावाने अंजलीबाई ऑफिशियल नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे। त्या यूट्यूब चॅनलवरती आणि स्वतःचं एक आकाश नारायणकर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकला। त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं सांगितलं की मला सद्गुरू स्वामी समर्थ महाराज प्रसन्न झाले, स्वामी समर्थ महाराज माझ्याशी बोलले आणि काय बोलले तर पूजा अर्चा करत असताना मांसाहार केला तरी काही हरकत नाही, फक्त अंतःकरणातला भाव चांगला पाहिजे, असं आकाश नारायणकरनं प्रेक्षकांसमोर यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं। परंतु नेमका आकाश नारायणकर आहे कोण, अंजलीबाई आपल्या नेमक्या कोण आहेत? अंजलीबाई ऑफिशियल नावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही पाहिलं असेल। अंजलीबाईचा अपघात होतो, नंतर आकाश स्वामी समर्थांना याचना करतो, स्वामी समर्थांना नवस बोलतो की माझ्या पत्नीची तब्येत ठीक होऊ दे, अपघातापासून ती नंतर नीट होते, व्यवस्थित होते। हा सगळा प्रकार आपण यूट्यूबवर बघितला, सगळ्यांनाच माहिती आहे। अंजलीबाई ऑफिशियल, मी त्यांचे फोटो पण तुम्हाला दाखवतो। ही सगळी गोष्ट आणि त्या आकाशचं म्हणणं आहे की मला स्वामी समर्थ प्रसन्न झाले, सद्गुरू स्वामी समर्थ माझ्याशी बोलले, त्यांचा माझा संवाद झाला। बरं, आकाशच्या या बोलण्यामध्ये किती प्रकारचं तथ्य आहे? आकाश नेमकं सत्य बोलतो का? अंजलीबाईच्या या इतिहासामागे काय पार्श्वभूमी आहे? आणि थोडक्यामध्ये आकाशने जे वाक्य वापरले की मांसाहार चालतो का, म्हणजे स्वामी समर्थाच्या भक्तीमध्ये मांसाहार चालतो, याला स्वतः स्वामी समर्थ म्हणले आकाशला। तर हे नेमकं याच्यामागं सत्य काय हे आपण सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गेले 8 दिवस झाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती, आठवडा झाला असेल, आपण व्हिडिओ टाकला नाही। याचं एक कारण होतं, तुम्हाला सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे की आपले म्हणजे माझे आजोबा हरिभक्तपरायण वैकुंठवासी सोपान महाराज भांबळे यांचं दीर्घकालीन आजारामुळे थोडासा त्यांना वैकुंठ गमन त्यांचं झालेलं आहे आणि त्यांचा हे देवआज्ञा झाल्यामुळे माझ्या आजोबाची तब्येत खराब होती आणि त्यांना देवआज्ञा झाल्यामुळे ते वैकुंठवासी झाल्यामुळे त्यांची तब्येत खराब होती, आजारी होते। या कारणामुळे ते वैकुंठवासी झाले आणि त्याच कारणामुळे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकू शकलो नाही आणि तुमच्या माध्यमापर्यंत मला पोहोचायला थोडा वेळ लागला। आज माझ्या आजोबाला जाऊन 4 ते 5 दिवस झालेत, पण मला राहिलं नाही। मला वाटलं तुमच्या सर्वांच्या समक्ष एखादा तरी व्हिडिओ येणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून माझा जो उत्साह वाढवला तो फार महत्त्वाचा आहे। आपले आजोबा हरिभक्तपरायण सोपान महाराज भांबळे हे गेली 65 वर्ष झालं स्वतःच्या पायामध्ये चप्पल घातली नाही आणि अखंड 70 वर्ष त्यांनी पांडुरंगाची सेवा केली। 70 वर्ष अनवाणी पायानं आळंदी ते पंढरपूरची वारी केली। अनेक प्रकारच्या वाऱ्या, महान तपस्वी त्यांच्या जीवनामध्ये त्याग होता। आमच्या आजोबाबद्दल आमच्या परिसरात सगळ्यांनाच माहिती आहे। वारकरी संप्रदायाचं प्रचाराचं आणि प्रसाराचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्यामुळेच ही जबाबदारी माझ्यावरती आली। त्यांच्या माध्यमातून मला वारकरी संप्रदायाची सेवा करायला मिळाली। आमच्या आजोबांनी वारकरी संप्रदायाची सेवा केली आणि ही सेवा करत असताना अचानक त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्या पॅरालिसच्या अटॅकामुळेच, तो अटॅक जरा भयंकर स्वरूपाचा होता, त्याच्यामुळे ते दगावले गेले आणि खूप प्रयत्न केले तरीसुद्धा त्याच्यामध्ये यश आलं नाही। मग दिनांक 14 डिसेंबर आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि या काळामध्ये आजोबाचं निधन झालं आणि निधन झाल्यामुळे तुमच्यासमोर मी व्हिडिओ टाकू शकलो नाही, परंतु ईश्वराच्या कृपेने त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांचं काम वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं होतं। तर मित्रांनो, आजोबाला जाऊन आता 4 दिवस झालेत, आता इथून पुढे आपले व्हिडिओ सुरू होतील, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो, मी एक व्हिडिओचा विषय तुमच्यासमोर मांडला होता अंजलीबाईचा। अंजलीबाईचा नवरा आहे बघा आकाश नारायणकर। आकाश नारायणकरचं एकच म्हणणं आलं की मला स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि मला स्वामी समर्थ प्रसन्न होऊन स्वामी समर्थांनी मला वरदान दिलं, स्वामी समर्थ माझ्याशी बोलले। जसं आपण एखाद्या माणसाला समोरासमोर बोलतो तसं स्वामी समर्थ त्याला समोरासमोर बोलले
आणि त्यानं स्वामी समर्थाला नवस केला होता की माझी पत्नीची तब्येत ठीक होऊ दे, म्हणजे अंजलीबाईची तब्येत व्यवस्थित राहू दे. आणि तो स्वामी समर्थाने तो नवस पूर्ण केला आणि योगायोगानं त्याची तब्येत व्यवस्थित झाली. आता हे सगळं खरं आहे मित्रांनो, परंतु एखाद्या वेळेस आपण ईश्वराकडे नवस मागितला तर तो पूर्ण होतो, हे खरं आहे. परंतु त्याच्या मते तो जरा अतिशयोक्तीमध्ये बोलू लागला. त्याचं मत काय आलं की स्वामी समर्थ माझ्याशी बोलले, स्वामी समर्थ मला दिसत होते, भेटत होते. ठीक आहे, मान्य करूया आपण काही गोष्टी. परंतु त्यानं एक गोष्ट वापरली. शेवट त्याचा एक व्हिडिओ आहे बघा यूट्यूबवरती, जा त्याच्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानं सांगितलं की स्वामी समर्थ मला प्रत्यक्ष भेटले आणि सांगितलं की भक्ती करत असताना कोणत्याही प्रकारचा आहार जर घेतला तरी काही फरक पडत नाही. मांसाहार खा किंवा शाकाहार खा, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. फक्त तुम्ही तुमच्या अंतःकरणातला भाव शुद्ध ठेवा, मी तुम्हाला प्रसन्न होईल. आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अंतःकरणातल्या भावनेला सगळ्याच शास्त्रांनी मान्यता दिली. अंतःकरणातला भाव तर पाहिजेच, परंतु स्वामी समर्थ असं कधीच म्हणू शकणार नाहीत की आहाराला महत्त्व नाही, मांसाहार केला तरी चालतो. चुकीचं आहे. कारण आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं आहार आहे सत्वशुद्धी. आपल्या आहारावरती आपली भक्ती डिपेंड असते. आपल्या आहारावरती आपली दिनचर्या, आपल्या आहारावरती आपला परमार्थ, आपल्या आहारावरती आपली भक्ती अवलंबून असते. मग स्वामी समर्थ कशाला सांगतील की मांसाहार चालतो? तर आकाशला मला एक सांगायचं आहे. आकाश नारायणकर ही व्यक्ती सध्या यूट्यूबवर फार प्रसिद्ध आहे. अंजलीबाई ऑफिशियलच्या माध्यमातून ती व्यक्ती प्रसिद्ध आहे. तर त्यांना मला एक सांगायचं आहे, तुम्हाला स्वामी समर्थ प्रसन्न झाले हे खरं आहे, परंतु स्वामी समर्थाच्या नावाखाली तुम्ही कोणत्याही गोष्टी खपू नका. कारण जी सामान्य जनता शाकाहाराच्या माध्यमातून भक्ती करते त्याच्यावरती हा परिणाम होतो. आज अंजलीबाईचा अपघात झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. अपघातातून ते सावरल्या, हळूहळू त्यांची तब्येत व्यवस्थित झाली. अंजलीबाईची ती प्रेमकथा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मृत्यूला यमाच्या दारातून वापस आणलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघितल्या. परंतु आकाश आता थोड्या काही दिवसामध्ये जरा अतिशयोक्तीपणाने जरासं लोकांच्या समोर व्यक्त होत आहे. त्याच्यामध्ये स्वामी समर्थ मला बोलले, स्वामी समर्थ माझ्याशी भेटले. पहिली गोष्ट, देव प्रसन्न झाला तर देव हा तुमच्यासोबत संवाद करील, तो कोणत्या प्रकारचा करील हाही विचार तुमच्या डोळ्यासमोर असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आकाश नारायणकर आणि अंजलीबाई ऑफिशियलच्या यूट्यूबवरती जे काही व्हिडिओ आले ते व्हिडिओमध्ये मांसाहार केला तरी चालतो हे जे चुकीचं वक्तव्य आकाशने केलं त्याबद्दल मी आकाशला विनंती करतो. स्वामी समर्थ तुम्हाला प्रसन्न झाले ठीक आहे, परंतु त्यांच्या नावाखाली तुम्ही कोणतीही गोष्ट खपवू नका. समाजाची दिशाभूल करू नका. समाजानं जी तुम्हाला सहानुभूती दिली, समाजानं जे तुम्हाला मोठं केलं त्याचा तुम्ही फायदा घ्या, परंतु गैरफायदा मात्र कधीच घेऊ नका. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपली भक्ती करत असताना आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. ते नियंत्रण कसं तुकाराम महाराजाच्या भाषेत सांगू का? नसावी बासर निद्रा बहु भाषण. अंतःकरणामध्ये आपल्या म्हणजे थोडक्यामध्ये कमी जेवण, कमी झोप आणि सत्य बोलणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि तुकाराम महाराजांनी म्हणा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणा, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून याच गोष्टी सांगितल्यात. फक्त शाकाहार जर आपण केला तर आपल्या जीवनात आपल्या भक्तीला आणखी बळ मिळतं. मांसाहाराला आपल्या भक्तीमध्ये स्थान देऊ नका. कृपया कोणीही भरकटू नका. आपली भक्ती करत असताना आपण शुद्ध शाकाहार पद्धतीने भक्ती करा, हीच तुम्हाला माझी नम्र विनंती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.